या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर काल संध्याकाळच्या सुमारास सिमेंट बल्करच्या धडकेमध्ये सोलापुरातील 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये आसिफ बागवान, तौहीद कुरेशी आणि विवेक लिंगराज अशा या 3 व्यक्तींचा समावेश आहे। दरम्यान या भीषण अपघातामुळे संपूर्ण सोलापूर शहर हादरलेलं आहे। या अपघाताची माहिती मिळताच काल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिन्ही जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी मोठी गर्दी केलेली होती आणि आज त्यांचे जे मृतदेह आहे सोलापूरच्या या सिव्हिल हॉस्पिटलमधील पोस्टमॉर्टम विभागातून त्यांच्या परिवारांना देण्यात येणार आहे। दरम्यान सकाळपासूनच विवेक लिंगराज असतील, आसिफ बागवान असेल किंवा तौहीद कुरेशी असतील यांचे जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील या ठिकाणी या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथील पोस्टमॉर्टम विभागाच्या बाहेर थांबलेले आहेत। सकाळपासूनच अनेक जण गर्दी करत आहेत। काहींना ही वार्ता काल अपघातानंतर कळालेली आहे, तर काहींनी पेपर वाचून किंवा इतर बातम्या बघून या ठिकाणी धाव घेतलेले आहे। विशेषतः जिल्हा परिषदेचे जे सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी होते विवेक लिंगराज यांचा हा मोठा जनसंपर्क सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये होता। जिल्हाभर त्यांनी अनेक माणसे कमावलेली होती। त्यामुळे विवेक लिंगराज यांच्या या अपघाती निधनाची वार्ता कळताच जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। तसेच आसिफ बागवान असेल किंवा तौहीद कुरेशी म्हणजे जो गॅरेज चालक होता तौहीद कुरेशी याचा देखील मृत्यू झालेला आहे आणि आसिफ बागवान याचा देखील मृत्यू झालेला आहे। त्यांचे नातेवाईक देखील, मित्रमंडळी देखील एकंदरीत या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। अत्यंत तिन्ही परिवारांना, त्यांच्या मित्रमंडळींना अत्यंत हा धक्का मानला जातोय, कारण त्यांचा काही दोष नसताना बल्करचा जो सिमेंट बल्कर जो जात होता सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने त्याचा टायर फुटल्याचा एकंदरीत अंदाज आहे आणि त्या टायर फुटल्यानंतर ती बल्कर गाडी गॅरेजमध्ये गेलेली आहे। गॅरेजमध्ये घुसल्यानंतर प्रथमतः त्यांनी आसिफ बागवान यांना उडवलं, त्यानंतर विवेक लिंगराज यांच्या दुचाकीला उडवलं आणि त्यानंतर तौहीद कुरेशी यांचा जो तौहीद बॉडी बिल्डर्स नावाचा गॅरेज आहे त्यामध्ये ही बल्कर घुसलेली होती आणि अत्यंत या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या तिन्ही जणांचे जे मृतदेह आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात येणार आहे। तत्पूर्वी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात अनेक जे नागरिक आहेत, त्यांचे मित्रमंडळी असते, नातेवाईक आहेत, सिव्हिलमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि खास करून यांच्या या तिन्ही जणांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे। खास करून विवेक लिंगराज यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुपारी 4 वाजता मोदी स्मशानभूमी येतं त्यांचं जो सतनाम चौकात घर आहे तेथून त्यांचा अंत्यसंस्कार निघणार आहे आणि 4 वाजता मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। एकंदरीत ही जी वार्ता कळालेली आहे सर्वांना धक्का बसलेला आहे। अनेक जे त्यांचे रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत या ठिकाणी सिव्हिलमध्ये गर्दी केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। सर्वांना एक धक्का मानला जात आहे। काल संध्याकाळच्या सुमाराला जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम असतील, प्रणिती शिंदे खासदार असतील व झेडपीचे इतर कर्मचारी अधिकारी असतील किंवा अनेक जण आलेले आहेत आणि सर्वांनी या घटनेनं हळहळ व्यक्त केलेली आहे। झहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी, सोलापूर। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट
9860804055.